असतात, पण सगळेच एक नंबरने पास होत नाही ना. एक नंबरने पास होणारा एकच. काय शाळेमध्ये अनेक विद्यार्थी असतात, ज्याने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य केलं ना त्याला परीक्षेची भीती नसते. ज्याने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून वागला, अभ्यास केला, कोणत्याही वेळेला परीक्षा येऊ द्या, कधी काही भीती नसते त्याला, बरं का. बाकी अणुउत्तीर्ण होणारे बरेच असतात, बरं का. काठावर पास होणारे बरेच असतात. असे बऱ्याच प्रकारचे पाहायला मिळतात आपल्याला, बऱ्याच प्रकारचे पाहायला मिळतात. आमच्या आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना आम्हाला काय करायचं आहे याचा अभ्यास जर आम्ही केला, काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. आम्हाला जे असाध्य वाटतंय ते साध्य करायचं आहे, त्यासाठी तुका म्हणे अभ्यास. अभ्यास केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आम्ही, बरं का. दुर्दैव काय माहिती आहे का, आम्हाला जगाचा अभ्यास करता येतो, स्वतःचा अभ्यास करता येत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. जगाचं ज्ञान आम्हाला असतंय माऊली, आणि जगाचं ज्ञान आम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही शिकत असतो. आम्ही ज्ञानाने मोठे होतो, पण अनुभवाने मोठे होतो का? अनुभवाने मोठे होतो. म्हणून कधीतरी आम्हाला असं ऐकायला मिळतंय की 4 पावसाले जास्त बघितलेल्या माणसाजवळ बसावं. आपल्यापेक्षा 4 पावसाले जास्त बघितलेल्या माणसाजवळ बसावं. भले तो शाळेत गेला नसेल, ज्ञानाने कमी असेल, पण अनुभवाने मोठा असेल, अनुभवाने मोठा असेल. आणि अनुभवाचं थापटणं ज्यांच्या जवळ होते ते गोरोबा काका. ऐकताय का? वयाने श्रेष्ठ होतेच होते, वयाने ज्येष्ठ होतेच होते, पण ज्यांच्याकडं अनुभवाचं थापटणं होतं ते गोरोबा काका. म्हणून संत परीक्षक झाले. कोणी संत परीक्षक होऊ शकते का? संत परीक्षक कोणी होऊ शकते का? ज्ञानी कमी आहेत का? अनुभव पाहिजे ना. अनुभव जर असेल तर अनुभवाने बोललेलं ज्ञान श्रेष्ठ असतंय, अनुभवाने सांगितलेलं ज्ञान श्रेष्ठ असतंय. आणि म्हणून आम्हाला जगाचं ज्ञान आहे, जगाचा अभ्यास आहे, पण स्वतःचं ज्ञान नाही आहे, स्वतःचा अभ्यास नाही आहे. संत म्हणतात पहिले स्वतःला शोधा, स्वतःचं ज्ञान प्राप्त करून घ्या. आम्ही जगावर प्रेम करतोय, पण स्वतःवर प्रेम करायचं विसरून जातोय. आम्ही जगासाठी धावपळ करतोय, आम्ही सर्वांसाठी धावपळ करतोय, आम्ही सर्वांसाठी सर्व काही करतोय. एखादा बाप सांगतोय सुद्धा, माझ्या मुलांसाठी मी अमुक केलंय, तमुक केलंय, माझ्या बाईसाठी मी अमुक करून ठेवलंय, उद्या सकाळ माझं कमी जास्त काही जरी झालं, सांगत असतो हा तो, तरी माझ्या बाईला अमुक मिळेल, माझ्या मुलांना अमुक मिळेल, माझ्या पोरांसाठी असं केलंय, माझ्या कुटुंबासाठी असं केलंय, माझ्या परिवारासाठी असं केलंय. जेव्हापासून माणूस करता कमवता होतो ना, धावपळ करतो ना माऊली, तोपर्यंत तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, सगळ्या गोष्टी करत असतो माऊली. पण ज्या वेळेला देह थकला जातोय, शरीर स्वतःलाच आता साथ देत नाही, इंद्रिय गलित गात्र झालेली आहेत, स्वतःला साथ देत नाहीत, त्यावेळेला तोच माणूस कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात बसून, एकांतात बसून विचार करत असतो. सगळ्यांसाठी सगळं केलं, सगळ्यांची व्यवस्था करता करता तारुण्य कधी सरला आणि वृद्धापकाळ कधी प्राप्त झाला माहितीही झालं नाही, पण माझ्यासाठी काहीही करता आलं नाही. सगळ्यांसाठी जगलो, पण माझ्या स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं. हे केव्हा कळतंय? जेव्हा सगळं काही जातंय तेव्हा माणसाला कळतंय स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. असं म्हणतात, भांडवल गेल्यावर धंदा सुचतो. दृष्टी गेली, ऐकायला येत नाही, हातपाय काम करत नाहीत, शरीर साथ देत नाही, 2 पावलं टाकली की धाप लागते. बोलायला गेल्यानंतर 1 वाक्य पूर्ण करताना 2 वेळा स्टॉप घ्यावा लागतो. राम बोलायला गेल्यावर लांब येतंय, राम पण स्पष्ट बोलता येत नाही. सगळं भांडवल गेलं. जे देवाने दिलेली इंद्रिय, जे देवाने दिलेला देह आहे, तो देह क्षीण झाला, थकला, वृद्धापकाळ आलं.
आणि मग तो विचार करतो स्वतःसाठी जगायचं राहून गेलं, आता ठरवलं तरी जगता येणार नाही. शरीरच साथ देणार नाही ना. सगळ्यांसाठी सगळं काही केलं, स्वतःसाठी बरंच काही करायचं होतं, राहून गेलं, आता ठरवलं तरी करता येणार नाही. ठरवलं तरी करता येणार नाही. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचं आहे, तर आम्हाला आमचं स्वतःचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्याला आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञान म्हणतात. आमच्या अनुभवाप्रमाणे, आमच्या वाचनाप्रमाणे आम्हाला असं वाटलं होतं की जगाचं ज्ञान असलं म्हणजे त्याला ज्ञानी म्हणतात. ज्याला जग कळतंय त्याला ज्ञानी म्हणतात. इतिहासाचं ज्ञान आहे, भूगोलाचं ज्ञान आहे, बऱ्याचशा गोष्टी त्याला कळतात, इथे बसून तो बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो, त्याला ज्ञान म्हणतात. असं आमचं पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आणि माणूस जास्त आकर्षित कुठे होतो माहितीये का, असं वेगळं काहीतरी असलं ना की मग त्याला बरं वाटतंय. वेगळं काहीतरी असलं की बरं वाटतंय, बरं का. कधीतरी पंचपक्वान्न असतात, पण किती आवडीत खातो तो, किती आवडीत खातो. म्हणजे त्याला असं वाटतंय की आजचा दिवस म्हणजे माझा वेगळाच आहे. ऐकताय ना. पण मनापासून विचार करा, रोज जर ते दिलं तर तुम्ही खाणार का? रोज जर दिलं तर खाणार? कंटाळा येतो त्या गोष्टीचा, माणसाला कंटाळा येतो. डाळ भात भाजी खाऊन कधी माणूस थकत नाही, कधी माणूस कंटाळत नाही. ते रोजचं चालू आहे, ते रोजचं चालू आहे, ते रोजचं चालू आहे. कधी त्याला कंटाळा येत नाही. पंचपक्वान्न कधीतरी एखाद्या दिवशी असलं की त्याला असं वाटतं मोठा सण आहे की काय, पण रोज जर ते दिलं तर तो कंटाळणार, जमणार नाही त्याला. पोट बिघडेल त्याचं, पचन क्षमता बिघडेल, पचनशक्ती बिघडेल त्याची, त्याचं आरोग्य जे काही आहे ते बिघडून जाईल त्याचं, रोज जर ते खाल्लं तर. पण आवडतंय काय माणसाला? माणूस माणसाच्या विचाराप्रमाणे चालत असतो. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात मुली, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. तुमच्या घरामध्ये टीव्ही एकच असते ना? घरामध्ये टीव्ही एकच आहे की नाही? मी बंगल्यात नाही बोललो का, बंगल्यात 4 पण असतील. घरामध्ये एकच टीव्ही असते, पण ज्या वेळेला लहान मुलांच्या हातात रिमोट जातो त्यावेळेला लहान मुलं काय पाहतात बरं? कार्टून पाहतात, बरोबर आहे की नाही? तोच रिमोट जर त्या मुलांच्या वडिलांच्या हातात गेला तर ते IPL मॅच पाहतात, क्रिकेट पाहतात ते, बरोबर आहे की नाही? आणि तोच रिमोट जर त्या मुलांच्या आजोबांच्या हातात गेला तर बातम्याच पाहतात ते. त्यांचा चॅनल म्हणजे आवडता बातम्या, बरोबर आहे की नाही? आणि तोच रिमोट जर आजीच्या किंवा आईच्या हातात गेला आणि संध्याकाळच्या वेळेला गेला समजा, 2 तास तरी दुसरा कोणाला भेटणार नाही. एक मालिका झाली की दुसरी, दुसरी मालिका झाली की तिसरी. मला सांगा, एकाच घरात सगळे जन्माला आलेत ना, एकाच आडनावाचे आहेत ना, एकत्रच राहतात ना, पण विचार प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. तसं जगाकडे आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टीने पाहत असतोय. आमचे विचार काय आहेत बघा, आम्हाला आवड काय आहे बघा. कधीतरी माणूस बाहेर फिरायला गेला ना माऊली, की फिरायला गेल्यानंतर जर जेवणाची वेळ झाली ना तर तो अशा पाट्या पाहतोय हॉटेलच्या, आणि काय वाचतोय माहिती आहे का? एक कुठेतरी असं घरगुती जेवण मिळतंय का बघा. काय बोलतो तू? अशा पाट्यांच्यावर लिहिलं असतं, इथे घरगुती जेवण मिळेल, इथे घरच्यासारखं जेवण मिळेल. बाहेर गेल्यावर आणि एखाद्या हॉटेलमध्ये जर गेला तर स्वतःहून सांगतो, घरचं जेवण मिळेल का? घरच्यासारखं जेवण मिळेल का? आणि तोच माणूस ज्या वेळेला घरी असतोय ना त्यावेळेला एखाद्या दिवशी काहीतरी पनीर मशरूम असं काहीतरी वेगळ्या प्रकारची भाजी आणून दिली ना त्या बाईच्या हातात, की लगेच बोलतोय, असं बनवशील ना हॉटेल सारखी भाजी झाली पाहिजे. काय बोलतो तो? अशी भाजी बनवशील ना हॉटेल सारखी झाली पाहिजे. आवड बघा माणसाची काय आहे. आम्ही जगाचं ज्ञान आम्हाला आहे,
जगाचं ज्ञान आम्हाला आहे. जग कुठे चाललेलं आहे, जग काय करतंय हे आम्हाला आम्ही घरी बसल्या सांगू शकतो. दूरदर्शनवर सगळं पाहायला मिळतंय आम्हाला, मोबाईलवर सगळं पाहायला मिळतंय आम्हाला, ग्रंथांच्या द्वारे पुस्तकांच्या द्वारे आम्हाला सगळं वाचायला मिळतंय. ठीक आहे, आम्ही काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. प्रत्यक्षात आम्ही काय कर्म करतोय, आम्ही काय वागतोय, आम्ही कसं जगतोय हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपला मगाचा बोध, मगाशी जो आपण दृष्टांत घेतला, जो विचार केला, काय आता आम्ही काय करतोय, राणामधला पाळा गोळा करतोय, आमच्या शेतात नेऊन टाकतोय, असा उंच ढीग तयार करतोय, त्याच्यावर माती टाकून थोडी थोडी माती लावून आणि त्याला पेटवतोय, त्याला राबणी म्हणतात. ती राबणी आम्हाला का करावी लागते, तर त्या जमिनीमध्ये आम्हाला दुसरं बीज पेरायचं आहे, त्याच्या आधी पहिलं असलेलं बीज सगळं जळून गेलं पाहिजे, त्याचं भस्म झालं पाहिजे, त्याची राख झाली पाहिजे. आणि विशेष म्हणजे तो एवढा मोठा ढीग याच्यासाठी आम्ही करतोय की ती जमीन एवढी तापली पाहिजे, एवढी तापली पाहिजे की जमीन सुद्धा भुसभुशीत झाली पाहिजे. आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला ज्ञानाची गरज आहे. 100% आम्हाला ज्ञान पाहिजे. कारण भगवंत म्हणतात ज्ञानाग्नी, ज्ञानरूपी अग्नीमध्ये किती सामर्थ्य आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुना. बरं का मौली, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुन. आम्हाला ज्ञानाची गरज आहे. अर्जुनाला भगवंत मार्गदर्शन करत असताना म्हणतात ज्ञानरूपी अग्नीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की सगळ्या प्रकारच्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानाग्नीमध्ये आहे. सगळ्या प्रकारच्या पाप कर्म आणि पापाचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानाग्नीमध्ये आहे. म्हणून आम्हाला ज्ञानाची गरज आहे. त्या ज्ञानाग्नीने आम्ही काय करायचं आहे, आमच्या विचारांचं बीज भाजून घ्यायचं आहे. कारण आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला एवढं माहिती आहे भाजलेलं बीज उगवत नाही. काय बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. वासनेचं बीज आम्हाला त्या ज्ञानाग्नीमध्ये भाजून घ्यायचं आहे. वाईट विचारांचं बीज आम्हाला त्या ज्ञानाग्नीमध्ये भाजून घ्यायचं आहे. वाईट गुणांचं बीज आम्हाला त्या ज्ञानाग्नीमध्ये भाजून घ्यायचं आहे. कितीही जरी कोणी खतपाणी घातलं तरी निघता कामा नये. काय किती खतपाणी घालू द्या, निघता कामा नये. मौली परमार्थ करत असताना पहिला विचार आपण केला, त्याग महत्वाचा आहे. काय पहिली गोष्ट आहे, त्याग महत्वाचा आहे. त्यागाशिवाय साधू नाही, त्यागाशिवाय संत नाही आणि त्यागाशिवाय सत्पुरुषही नाही. त्यागाशिवाय परमार्थ नाही करता येत दादा, त्यागाशिवाय भक्ती करता येत नाही, त्यागाशिवाय देवपूजा करता येत नाही. त्याग महत्वाचा आहे, त्याग महत्वाचा आहे. तुम्ही जी काही भक्ती करताय की नाही, जी काही देवपूजा करताय की नाही, त्याचा मोबदला जे काही असेल ते भगवंत तुम्हाला देतच असतात. देवाच्या अंगावर देव कधीच ठेवत नाहीत माऊली, कधीच नाही. तुम्ही नामस्मरण केलं किती, 15 मिनिटं अर्धा तास, लगेच तिथल्या तिथं तुम्हाला ती प्राप्ती भगवंत देऊन टाकतात, लगेच देऊन टाकतात. पण देवाने दिलेलं जे काही सामर्थ्य आहे, जे काही बळ आहे, ते कसं वापरायचं हे आमच्या मनावर अवलंबून आहे, आमच्या मनावर अवलंबून आहे. समजतंय ना. काकांना शेतामध्ये काम करायचं आहे आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं, दादा अरे शेतात काम करायचंय दादा, एक दिवस येशील का. गेलो मी. गेल्यानंतर त्यांच्या घरी गेल्याबरोबर त्यांनी पावरा दिला, पिकावान दिला, काही घमेला दिला आणि सांगितलं चला दादा आपल्या शेतावर पोरे बांधायचे, खांड बांधायची आहे, काय बांधावर माती टाकायची आहे. आणि घेऊन गेलात ते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्याकडून काम करून घेतलं. दिवसभर काम करणं माझा धर्म आहे. ऐकताय का. ज्याच्याकडे काम करायला गेलोय की नाही तिथे दिवसभर काम करणं माझा धर्म आहे. पण काम करून झालं की संध्याकाळच्या वेळेला, परतीच्या वेळेला मोबदला देणं काकांचा धर्म आहे. आलं लक्षात. एकदा तो मोबदला माझ्या हातात मिळलं मग मी काय करायचं हे काकांनी सांगता कामा नये. हे काका नाही सांगू शकत. तुला दिलंय, तुझं तू काय करायचं ते कर.
देवपूजा करणं आमचा धर्म आहे, देवाचं नामस्मरण करणं आमचा धर्म आहे, ग्रंथ वाचन करणं आमचा धर्म आहे, धर्म कार्य करणं आमचा धर्म आहे, देव कार्य करणं आमचा धर्म आहे. पण ज्या वेळेला आम्ही देवकार्य, देशकार्य आणि धर्मकार्य करत असतोय ना, त्यावेळेला त्याचं जे काही असेल मोबदला तो भगवंत आम्हाला लगेचच देत असतात, लगेचच देत असतात. उधारी चालत नाही. तिथे मौली उधारी चालत नाही. घातले दुकान दीती आलिया सीदान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. उधार नाही हो का, संत उदार आहे, उधार नाही, उदार आहे. आणि उदार अंतःकरणाने ते देत असतात. भगवंत आम्हाला त्याच पद्धतीने देत असतात मौली. पण त्याचा वापर कुठे करायचा हे आमच्यावर अवलंबून आहे. लडक्या बहिणीचे पैसे बऱ्याचशा जणींच्या खात्यात येतात. खात्यात कुठे वापरायचे ते सांगतात का? पैसे येतात ते कुठे वापरायचे ते सांगतात नाही ना. माणूस किती रजोगुणी आहे बघा मौली. आमच्या गावामध्ये आता प्रत्येक गावात असे काही समाजसेवक असतात, असे काही समाजसेवक असतात की ते बऱ्यापैकी त्यांची पंचायत समितीला ओळख असते, जिल्हा परिषदला ओळख असते, अधिक करून लोकप्रतिनिधींकडे ओळख असते, अधिक करून मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडे ओळख असते. आणि असे पाहिजेत माणसं गावामध्ये काम करणारी, बरं का. त्यांना समाजसेवक आपण म्हणतो, बरं का. आणि अशी माणसं असतात. तर त्या एका दादाकडे एक काकू गेली. ज्या वेळेला ते एसटीचं तिकीट मोफत झालं बघा, काहीतरी वय मर्यादा ठेवून. काय वय मर्यादा होती बरं? 60 की काहीतरी अशी होती ना, 60 का 62च्या पुढे 65, बरोबर ना. त्याच्या पुढे महिलांसाठी पण 65च होतं का? त्याच्या पुढे वय झालं की मग त्यांना ते काय एसटी फ्री, बस सेवा फ्री असेल असं काहीतरी होतं. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, त्या बाईने त्या दादाकडे गेले आणि सांगितलं, बालेका मला नेहमी माझ्या मुलीकडे जावं लागतंय, माझ्या भावांकडे जावं लागतंय, माझ्या बहिणीकडे जावं लागतंय. आणि तुला तर माहिती आहे सगळा प्रवास आपला मुरबाडचा म्हटल्यानंतर देवगाडी तिकडे राहिली. कुठे? आमची खडवली, काही कसारा, काही शहाड, काही कर्जत, काही तिकडे मुंबईकडे राहिली देवगाडी. इकडे आपली लालपरीच, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून मग तिने आग्रह केला त्या दादाला, दादा वय काही माझं तेवढं भरत नाही, पण काहीतरी कर ना दादा, एक 4-5 वर्ष वाढून काहीतरी कर, मला एक कार्ड आणून दे. दादाने काय केलं दादाचं दादाला माहिती. दादाने या काकूचं वय वाढवलं 4-5 वर्षाने, कार्ड आणून दिला. कार्ड आणून दिला. काकू थोडा प्रवासही करायला लागली. पण तेवढ्यात काही दिवसात लाडकी बहीण योजना आली. आता तीच काकू तोच कार्ड घेऊन त्याच दादाकडे गेली आणि बोलते, दादा आता कमी होईल तर बघ ना जरा. असो, महत्वाचा विषय काय माहितीये का आपला, आम्ही आमच्या सोयीप्रमाणे खर्च करत असतो. आम्ही आमच्या सोयीप्रमाणे खर्च करत असतो. आता मला सांगा, तुम्हाला जे 1500 रुपये येतात ते काय मशाऱ्या लावायला येतात का? पण 100 तरी त्याच्यासाठी खर्च करतात ना तुम्ही. व्यवस्था झाली की नाही त्यांचं राहू द्या, आपलं पण बघा जरा. ज्यांना 2-2 हजार आपलं प्रधानमंत्री योजनेचे येतात ते दारवा प्यायला येतात का? ते व्यसनं करायला येतात का? पण कितीतरी माणसं अशी आतुरतेने वाट पाहत असतात. एकदा आला का त्या दिवशी त्यांचा सणच. ते 2000 पडले ना की 2-4 दिवस त्याचा घरी पत्ताच नाही असं म्हणायला हरकत नाही, बरं का. असो, महत्वाचा विषय काय आहे, जसं ते आम्हाला देतात आणि कुठे खर्च करायचा ते आम्हाला सांगत नाहीत, ते आमच्यावर आहे. तसं देव आम्हाला, आम्ही जी काही पूजा करतोय, जे काही परमार्थ करतोय, जी काही साधना करतोय, त्याचं बळ, त्याचं सामर्थ्य, त्याचा मोबदला आम्हाला लगेचच देत असतात माऊली. कुठे खर्च करायचं हे आमच्या मनावर अवलंबून असतंय. ऐका, तुम्ही त्यागी आहात, तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही साधू आहात, तुम्ही ऋषी आहात, तुम्ही योगी आहात, तुम्ही वैरागी आहात, जे असाल ते, तुमचे विचार काय आहेत ना, तुमचं जगणं वगणं काय आहे ना, ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे मौली, सगळं अवलंबून आहे.
सौभार्य नावाचे ऋषी आहेत माऊली. आणि सौभार्य नावाचे ऋषी सकाळी सकाळी गंगेमध्ये स्नान करत असताना सूर्याला अर्घ्य देत आहेत. सूर्याला अर्घ्य देत आहेत. आणि सूर्याला अर्घ्य देता देता त्या पाण्याकडे ज्या वेळेला त्यांची नजर गेली त्यावेळेला त्यांना माशांची क्रीडा पाहायला मिळाली. माशांची. आणि माशांची क्रीडा ज्या वेळेला बघितली सौभार्य ऋषींनी त्यावेळेला ते हातातल्या हातात असलेलं पाणी खाली पडलंय का. आणि मनामध्ये विचार आला, आपणही असं काहीतरी करायला पाहिजे. आपणही आपल्या जीवनाचा आनंद घ्यायला पाहिजे. आपणही आपल्या आयुष्याचा आनंद घ्यायला पाहिजे. आणि हा विचार आला सौभार्य ऋषींकडे. एक दोन नाही, कित्येक काळ कित्येक वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली होती ना त्यांचं नाव आहे सौभार्य ऋषी. विचार काय आला बघा. एवढी वर्षाची तपश्चर्या आहे, एवढ्या वर्षाची साधना आहे, एवढं वर्ष केलेलं कार्य आहे, त्याचा मोबदला भगवंतांनी त्यांना दिलेलाच आहे. पण आता वापरायचा कुठे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. ज्या वेळेला तो विचार माऊली त्यांच्या अंतःकरणामध्ये आला ना त्याच वेळेला ते लगेच तसेच निघाले. आणि विचार आला लग्न केलं पाहिजे, लग्न करायचं आहे, संसार करायचा आहे. हे सगळं मला करायचं आहे. ते माशांचं सगळं क्रीडा बघितल्यानंतर हे सगळं मला करायचं आहे. हा विचार सौभार्य ऋषींकडे आला माऊली. एवढे मोठे ऋषी म्हटल्यानंतर ते काय मुरबाडला ना सरळगावला जात बसतील का वधू शोधायला, मुलगी शोधायला? इकडे काय टोकावड्याला जात बसतील का ते? एवढे मोठे ऋषी म्हटल्यानंतर त्यांना कुठे मुंबईला ना पुण्याला ना ठाण्याला जायची गरज नाही. ते डायरेक्ट राजाकडे गेले माऊली. डायरेक्ट राजाकडे गेले. आणि राजाने ज्या वेळेला बघितलं एवढे मोठे ऋषी आलेत म्हणून त्यांचं आदरातिथ्य केलं. आचार्य देवभव चांगल्या प्रकारे त्यांची पाहुणचार केला, पूजा केली, त्यांना आसन दिलं बसायला. आणि हात जोडून विचारणा केली, महाराज कसं येणं झालं? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, राजा सगळं काही झालंय. काय सगळं काही झालंय म्हणजे बँजोवाले बघितलेत, मंडपवाले बघितलेत, नाचणारे बघितलेत, धवला गाणाऱ्या बघितल्यात, अजून काय 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 पापड्या काढणाऱ्या बघितल्यात, पापड्या तळणाऱ्या बघितल्यात, अजून तेलुरे काढणाऱ्या बघितल्यात, अजून काय बरंच काय काय असतंय, देव मांडणारे, देव आणणारे, असं बरंच सगळं झालंय. ते मग थोडं राहिलंय. हो काय राहिलंय? वधू नाही आहे. वधू नाही म्हटल्यानंतर सगळंच राहिलंय, बाकी काय? वधू नाही आहे. राजा विचार करायला लागले, एक तर ही ऋषी आहेत आणि यांच्या मनामध्ये आता विचार आलेला आहे, वृद्ध आहे, वृद्धाप काळामध्ये हा विचार आलेला आहे, काय करावं? पण तेवढ्याच राजाने एक विचार केला की कुठेतरी सापडेल. प्रयत्न केल्यानंतर असं म्हणतात, प्रयत्न वाळूचे कुठेही म्हण लावू नका. बरं का? असो. आणि मग राजाने सांगितलं, ठीक आहे महाराज, प्रयत्न करतोय, कुठेतरी टोकावड्याला म्हणावं किंवा इकडे मुरबाडला म्हणावं किंवा पुन्हा तिकडे कसाऱ्याला, मुंबईला, ठाण्याला, पुण्याला, कुठेतरी पाहूच आपण, कुठेतरी असेलच. बरं का? अशीच नजर त्याची पण तिकडे गेली होती. बरं का? आणि मग तो विचार त्याच्याकडे आला, काय करावं काही कळत नाही. आणि मग राजाने जसं सांगितलं कुठेतरी पाहू, तेवढ्यात ऋषीच्या तोंडातल्या शब्द आला, कुठेतरी पाहण्यासाठी मी तुमच्याकडे आलो नाही. त्या राजाला 60 मुली आहेत. किती? 7 नाही, 7 नाही, 60 मुली आहेत. आणि मग ते ऋषी बोलतात, 60 पैकी एक पण नाही का? राजा विचारग्रस्त झाला. टेन्शन मध्ये आला. एक तर ऋषी आहे आणि काही ऋषी असे असतात का साधा माणूस परवडला माऊली, एखाद्या वेळी जर त्याच्या पाय लागला, एखाद्या वेळी जर काही चुकी झाली तर तो हात जोडील, दादा असू देसल. पण काही तपस्वी असे आम्हाला पाहायला मिळतात, काही ऋषी असे पाहायला मिळतात की कुठल्या प्रकारे काय शाप देतील सांगू शकत नाही.
आणि त्या गोष्टींना बरीचशी माणसं घाबरत असतात बरं का. दरवाजावर येणारे पण बरेच असे असतात ना, बाहेरूनच सगळं काही सांगतात. 2 पोर आहेत, खरं आहे का? हो. बारका लय आगाव आहे, खरं आहे का? हो. मोठा शांत आहे, खरं आहे का? हो. हातात पैसा येतो पण टिकत नाही. आता त्याचं सगळ्यांचाच आहे ना. काय तुम्ही लय मनाच्या मावळू आहात, स्वभाव तुमचा खूप चांगला आहे, पण त्याचा लोक गैरफायदा घेत आहेत, हे तर सगळ्यांनाच वाटतंय काय. आणि एवढं सगळं सांगितलं का मग तो बोलतोय, माऊली तुम्हाला खूप दुःख आहे, त्रास आहे, जाच आहे. तुम्ही लोकांचं भलं करताय पण तुमचा कोणी भलं करत नाही. तुम्ही सगळ्यांच्या सुखाचा विचार करताय पण तुमच्या सुखाचा विचार करत नाही. कारण अमुक अमुक ग्रह आडवा आहे, त्याची जर शांती करायची असेल तर 500 रुपये काढा. आता ही बोलते नाही 500 रुपये द्यावा तर शाबीत देऊन जाईल, काहीतरी भलतच नाही का. तसं राजाला वाटलं की एक तर ऋषी आहे, नाही म्हणावं डायरेक्ट तर भलतच काहीतरी होईल. म्हणून मग राजाने हात जोडल्याने विनंती काय केली माहितीये का, महाराज म्हणे 60 मुली आहेत, 60च्या 60 मुलींना मी तुमच्याकडे पाठवतो. जी मुलगी तुम्हाला पसंत करील, काय जी मुलगी तुम्हाला पसंत करील. राजाचं डोकं बघा कसं आहे. राजाने विचार काय केला, एक तर हा ऋषी म्हणजे याला घर राहायची जागा नाही, साधन संपत्तीचा पैसा अडकायचा तर विचारच नाही, विषयच नाही. कारण ऋषीच्या शर्टला खिसा नव्हता, त्याच्यामुळे काही पैसा अडकायचा विचारच नाही बरं का. त्याच्यानंतर राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा काही नाही, जे मिळेल ते. मग त्या राजाने सांगितलं 60 मुली आहेत, 60च्या 60 मुली तुमच्या पुढे आणून उभ्या करतो. जी तुम्हाला वरेल, जी तुम्हाला पसंत करेल तिचं लग्न तुमच्याशी लावून देईल. राजा गेला बाहेर आणि 60च्या 60 मुलींना तिथं पाठवलं. पण ऐका दादा, 60च्या 60 मुली त्या तिथे येण्याच्या आधी त्या ऋषींनी आतापर्यंत केलेली तपश्चर्या आणि त्याच्यातून मिळालेलं जे बळ आहे, ते सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचा वापर करून, त्या बळाचा वापर करून तरणा ताठ चिकना सुंदर असा तरुण त्या ठिकाणी त्या आसनावर बसलेला 60च्या 60 मुलींना दिसला. आणि झालं काय, काही कालांतराने ज्या वेळेला राजा तिथे आला त्यावेळेला राजाच्या मनामध्ये एक विचार आला, एकही मुलीने पसंत केला नसेल, कारण वृद्ध आहे, वयस्कर आहे, केस वगैरे पिकलेले आहेत, सुरकुत्या पडलेल्या आहेत, काही नाही आहे, ऋषी आहे, ना जागा, ना जमीन, ना घर, ना दार, एकही मुलीने पसंत केला नसेल. पण ज्या वेळेला राजा तिथे आला त्यावेळेला त्या आसनावर बसलेला तरुण जेव्हा बघितला त्यावेळेला त्या तरुणाला राजा विचारतो, ए दादा, इथे एक ऋषी वृद्ध अवस्थेमध्ये असलेले बसले होते, कुठे गेले आणि तू इथे कसा आला? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, राजा मीच आहे तो तरणा ताट आणि सुंदर असा एकेकाळचा असलेला वृद्ध ऋषी. पण जे सामर्थ्य होतं त्या सामर्थ्याच्या, त्या बळाचा वापर करून या ठिकाणी आज मी तरुण झालोय. आता ऐक ना राजा, तू बोलत होता एखादी मुलगी जी मला वरेल तिचं माझ्याशी लग्न लावून देशील, पण आज परिस्थिती अशी आहे की तुझ्या 60च्या 60 मुलींना मी आवडलेलो आहे. ऊपरवाला देता है तो काय, 60च्या 60 मुलींना मी आवडलेलो आहे राजा. आणि ऐका दादा, 60च्या 60 मुलींचं लग्न त्या ऋषींशी लावून दिलं. आपला विषय असा होता, तुम्ही जी तपश्चर्या करताय, जे साधन करताय, जी देवपूजा करताय, जे धर्मकार्य करताय, त्याचा मोबदला तुम्हाला भगवंत देतात, पण त्याचा वापर कुठे करायचा हे आपण ठरवायचं आहे. हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या त्या ऋषीला कळलं नाही की भगवंताने दिलेल्या सामर्थ्याचा वापर कुठे करायचा आहे. ज्याच्यासाठी सगळं सोडलेलं तेच परत मिळवलं. उपयोग काय झाला? काय उपयोग झाला दादा? आम्हाला सुद्धा या ठिकाणी कार्य करत असताना एक विचार करायचा आहे की देवाच्या कृपेने आमच्याकडून जी काही भक्ती होत असेल, जो काही परमार्थ घडत असेल, जे काही देवपूजा घडत असेल आमच्याकडून, ती घडल्यानंतर आम्हाला देवाकडे चांगलीच प्रार्थना करता आली पाहिजे. नाहीतर अशीही काही माणसं आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात, देवाला एक नारळ देतात. किती बरं आणलाय कोणी तो? आपणच बोलतो ना, देवाची करणी आणि नारळात पाणी. जिथं 2 दुसऱ्या माळ्यावर पाणी पोचवायचं असेल तर आम्हाला पंप लावावा लागतो, मोटार लावावी लागते.
4 माळ्याच्या उंचीच्या नारळामध्ये पाणी नेणारा देवच आहे ना, देवच आहे ना. अरे ज्या ठिकाणी आम्ही 400 फूट बोरिंग मारतोय त्या ठिकाणी 400 फुटावर पाणी लागत नाही, तिथे त्याच्याच बाजूला एक नारळ असणारा, त्या नारळाच्या एवढ्या उंचीवर तो भगवंत पाणी नेतो. एक नारळ त्यानेच दिलेला आम्ही त्यालाच अर्पण करतो, त्यालाच देतो. आणि देत असताना काय काय मागतो बरं? माझी पोराबाला, माझं घरदार, माझा संसार, माझे नातेवाईक, सगळी माझ्या गुरं ढोरा, अजून पुढे जायचं का? सगळी व्यवस्थित राहू दे देवा. आणि देवा ती शेजारी नाही ना, देवा तो शेजारी आहे ना, लई जलतोय आमच्यावर, जरा बघता आलं तर बघा. काय काय देवाला सांगतोय आपण, नाही काय काय देवाला सांगतोय या ठिकाणी.